नमस्कार, तेजस्विनी देसाई फूड अँड ब्लॉग या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत। तर आज आपण टम्म फुगणारी मस्त अशी चपाती, मऊ लुसलुशीत, अगदी ओठानेही खाता येईल अशी मऊ चपाती पाहणार आहोत। इथे खूप साऱ्या मी टिप्स सांगितलेल्या आहेत आणि ट्रिक्स सांगितल्या आहेत, तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा। इथे मी 2 कप गव्हाचं पीठ घेतलेलं आहे। यामध्ये चवीनुसार थोडंसं मीठ टाकायचं आणि थोडं पाणी घेऊन आपल्याला हे घट्टसर मळून घ्यायचं आहे। एकदमच पाणी टाकायचं नाही, नाहीतर मग आपलं पीठ पातळ होऊ शकतं। त्यामुळे गरजेनुसार आपल्याला पाणी घ्यायचं आहे हळूहळू आणि हे चांगलं मळून घ्यायचं आहे। तर आपल्याला 2-3 मिनिटं चांगलं मळून घ्यायचं आहे। तर पीठ मळण्यावरच अवलंबून असतं चपाती कशी होते ही। तर टम्म फुगणारी चपाती बनवायची असेल तर पहिली स्टेप म्हणजे पीठ चांगलं मळलं पाहिजे आणि चांगलं फुगलं पाहिजे। तर इथे मी पीठ मळून घेतलं आहे। याच्यावरती 3-4 थेंब तेल टाकायचं आहे आणि पूर्ण चांगलं आणि पुन्हा थोडं मळून घ्यायचं आहे आणि याच्यावरती झाकण ठेवून आपल्याला 10 मिनिटं हे पीठ फुगण्यासाठी ठेवून द्यायचं आहे। तर याच्यावरती झाकण ठेवते। तसंच ठेवायचं नाही उघडं, नाहीतर मग याच्यावर पीठ कडक होतं वरून आणि वाळतं। त्यामुळं वरून आपल्याला झाकण ठेवायचं आहे किंवा एक ओला कापड तुम्ही टाकू शकता त्याच्यावरती। तर इथे मी एका कढईमध्ये 1 कप पाणी घेतलेलं आहे। पाण्यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं आणि झाकण ठेवून आपल्याला याला उकळी येऊ द्यायची आहे। तर पाण्याला उकळी आलेली आहे। तर या पाण्यामध्ये आपल्याला 1 कप तांदळाचं पीठ टाकायचं आहे आणि याची उकळ काढायची आहे आपल्याला। तर 1 कप पाण्यामध्ये त्याच कपाने मोजून 1 कप तांदळाचं पीठ घेतलं आहे। तुमच्याकडे असा मेजरिंग कप नसेल तर तुम्ही एखादी वाटी, घरातील 1 वाटी सेट करायची आणि त्यानुसार प्रमाण घ्यायचं। तर हे मिक्स करायचं पीठ आणि याच्या गॅस बंद करायचा। असं पूर्ण सगळं मिक्स करून झाल्यानंतर आणि झाकण ठेवून 5 मिनिटं आपल्याला असंच ठेवून द्यायचं आहे। तर मी झाकण ठेवते। खूपच मस्त होतात या चपात्या, नक्की ट्राय करा। अगदी नवीन रेसिपी आहे आणि खूप मऊसूत होतात आणि अगदी नेहमीच्या चपातींपेक्षा टेस्टी होतात। तर 5 मिनिटं झालेली आहे। हे थंड झालेलं आहे, तर थोडंसं गरम आहे। तर हे आता आपल्याला मळून घ्यायचं आहे। तर पाण्याचा हात लावायचा आणि चांगलं हे मळून घ्यायचे आहे उकड अशा पद्धतीने। तर गरजेनुसार आपल्याला पाणी लावायचं आहे हाताला आणि अशा पद्धतीने चांगलं मळून घ्यायचं आहे। ह्या चपात्या 2 दिवस आहे तशा मऊ राहतात आणि जर तुम्ही प्रवासाला निघत असाल किंवा कुठेही जायचं असेल आणि चपात्या न्यायच्या असतील किंवा ट्रिपला जायचं असेल तर अशा चपात्या जर तुम्ही करून नेलात ना तर अगदी मऊ राहतात तशाच्या तशा आणि मस्त फ्रेश पण राहतात जास्त वेळ। तर नक्की ट्राय करा। तर इथे आपलं पीठसुद्धा चांगलं फुगलेलं आहे, थोडंसं पातळ झालेलं आहे, म्हणजे सॉफ्ट झालेलं आहे गव्हाचं पीठ। तर एक मी गोळा घेतला आहे। तर अशी त्याची पारी करायची आहे। कढईनं असं पातळ करायचं, मधून थोडंसं जाड ठेवायचं। जास्तीत जास्त कढईनं आपल्याला प्रेस करायचं आहे, जसं आपण पोळ्यांसाठी करतो अगदी तसंच। त्यानंतर उकड जी आपण बनवलेली होती तांदळाची त्याचा गोळा घ्यायचा आहे आणि याच्यामध्ये भरायचा आहे। तर अशा पद्धतीने आणि हे आपल्याला चांगलं भरून घ्यायचं आहे आतमध्ये। व्हिडिओ दाखवते त्याप्रमाणे बोटाने प्रेस करायचं आणि वरून गोळा चांगला बंद करून घ्यायचा आहे अशा पद्धतीने। आणि जी वरती थोडंसं पीठ राहील ते आपल्याला काढून टाकायचं आहे आणि पूर्णपणे असा गोळा बंद करायचा आहे अशा पद्धतीने आणि दोन्ही हातांनी चांगलं प्रेस करून घ्यायचं आहे। आता थोडंसं पीठ घ्यायचं, गव्हाचंच पीठ घेतलेलं आहे मी
आणि हा गोळा पळपटवर ठेवून आधी चांगलं प्रेस करून घ्यायचं, म्हणजे जे आपण आतमध्ये तांदळाचं पीठ घातलेलं आहे ते चांगलं पसरतं आतमध्ये व्यवस्थित. अशा पद्धतीने आधी चांगलं प्रेस करून घ्यायचं हाताने आणि मग याची चपाती लाटून घ्यायची. लाटण्याने हळूवार आपल्याला लाटून घ्यायचं आहे. तर कडेनं प्रेस करायचं, कडेनं काठ असतील ते पातळ करायचे, म्हणजे चपाती चांगली फुगते. आणि हलक्या हाताने मध्ये दाब द्यायचा. अशा पद्धतीने मस्त अशी चपाती लाटून घ्यायची आहे. कडेनं चांगलं पातळ काठ आपल्याला पातळ करायचे आहेत, म्हणजे चपाती चांगली फुगते. तर अशा पद्धतीने लाटून घ्यायचं आहे. लाटणा जास्तीत जास्त काठावर प्रेस करायचा. तर अशा पद्धतीने मी सगळी चपाती लाटून घेतली आहे. पीठ शक्यतो आपल्याला कमीच लावायचं आहे गरजेनुसार. तर तुम्ही बघू शकता इथे तवा आधीच मी तापत ठेवलेला होता आणि जास्तही तवा तापवायचा नाही. तर आपल्याला मीडियम तवा तापवायचा आहे. तर तुम्ही बघू शकता मस्त अशी टम्म फुगलेली आहे चपाती. तर खूपच टेस्टी आणि मऊ लुसलुशीत होते ही. तरी इथे एक गोष्ट लक्षात घ्यायची, म्हणजे तवा आपल्याला जास्त गरम करायचा नाही आहे, म्हणजे एकदम गरम नाही तर मग चपाती फुगणार नाही, करपू शकते. तर मीडियम गरम हवा आणि जास्तही कमी गरम नको आहे, नाहीतर मग चपाती फुगणार नाही. त्यामुळे तव्याचं टेम्परेचरही इथे महत्त्वाचं आहे. तर यावरती तेल लावायचं आणि आलटून पालटून चांगलं भाजून घ्यायची आहे चपाती. अशा पद्धतीने मस्त अशी टम्म फुगलेली आहे. तर तुम्हाला एक रिक्वेस्ट आहे, तुम्ही चॅनलवर जर नवीन असाल, अजूनही चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा. सबस्क्राईब करणं पूर्णपणे फुकट आहे. त्यामुळे काय होईल तर मी ज्यावेळी व्हिडिओ अपलोड करेन त्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि माझे व्हिडिओ तुम्हाला सहज पाहता येतील. तर नक्की सबस्क्राईब करा. आणि सबस्क्राईब केला असेल, व्हिडिओ आवडला असेल, थोडाही आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा. तर आणखीन मी एक चपाती करून दाखवते तुम्हाला त्याच पद्धतीने. तर असा गोळा घेतलेला आहे, त्याच्यामध्ये पीठ भरलेलं आहे. तर चपातीपेक्षा थोडंसं गोळा आपण उकडचा कमी घ्यायचा आणि जर तुम्हाला आवडत असेल तर जास्तही आपण यामध्ये उकड भरली तरीही चालेल. तर अशा पद्धतीने मी दुसरीसुद्धा चपाती टाकलेली आहे. तुम्ही बघू शकता तीही टम्म अशी फुगत आहे. तर सगळ्या चपात्या अशाच टम्म फुगतात आणि इतक्या टेस्टी लागतात, मऊ लुसलुशीत होतात या चपात्या नेहमीच्या चपात्यांपेक्षा. तर तुम्ही बघू शकता इथे तयार झालेल्या आहेत अशा मस्त चपात्या तांदळाचं पीठ भरून. तर नक्की ट्राय करा. तर हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा. भेटूया आपण एका नवीन व्हिडिओमध्ये.